नीट पेपरफुटी घोटाळ्यातील मुख्य म्होरक्या मराठवाड्यातीलच सूत्रांची माहिती. इरंडा गंगाधरच्या शोधासाठी पोलिसांचं पथक दिल्ली डेहराडूनला रवाना. घाटकोपर होर्डिंग प्रकरणी निलंबित आयपीएस अधिकारी कैसर खालिदांवर अटकेची टांगती तलवार. नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिल्याचा ठपका. वेतनासहच्या इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक. 9 आणि 10 जुलैला आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार. मुंबईतील पाणी संकटाचा फटका हॉटेल्स आणि मॉललाही बसणार. धरणातील पाणी पुरवठा कमी झाल्यानं पालिका पाणी कपातीच्या विचारात. आज पुण्यात काही भागात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय. .459 जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या नियुक्त्या. या शिक्षकांना आता नव्या शाळांवर तत्काळ रुजू व्हावं लागणार. ठाण्यातील देवगिरी चाळीतील गॅलरीचा भाग कोसळला. 2 तरुण किरकोळ जखमी. चाळीतील लोकांचं तात्पुरतं स्थलांतर. ठाण्यात विवियाना मॉल समोर कंटेनरचा अपघात. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं पोलवर आदळल्यानं अपघात. नवी मुंबई महापालिकेची ठाणे बेलापूर मार्गावर ऐरोली ते दिघा तलावापर्यंत स्वच्छता मोहीम. मनपा, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग. 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं जळगावात अखिल भारतीय शिवचरित्र साहित्य संमेलन. पारंपरिक वेशभूषेत तरुणाई भव्य शोभायात्रेत सहभागी. T20 विश्वकपमध्ये दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये दाखल. अफगाणिस्तानचा 9 विकेटनं केला पराभव.